अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आणि परवा म्हणजेच गुरुवारी आणि शुक्रवारी आहे दर्श अमावस्या। दर्श अमावस्येला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर अमावस्येच्या दिवशी आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत, कोणते उपाय केले पाहिजेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी कोणत्या आवर्जून अमावस्येच्या दिवशी सेवा करते किंवा उपाय करते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आणि जे काही उपाय करते, ज्या काही सेवा करते त्या सेवांपासून, त्या उपायांपासून आपल्याला कोणते लाभ होतात हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगितले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर सर्वप्रथम अमावस्येच्या दिवशी पहिलं काम कोणतं करायचं, तर आंघोळ वगैरे झाल्यानंतर एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते हळद मिश्रित जे पाणी आहे ते आपल्या अंगणामध्ये सगळीकडे असा त्याचा सडा मारायचा। आता हा हळद मिश्रित सडा मारल्याने त्याचा काय लाभ होतो हे मी तुम्हाला पुढे सांगेलच। त्यानंतरचं दुसरं काम म्हणजे आपल्या घरातील जी काही स्वच्छता आहे ती पहिल्यांदा करून घ्यायची। लोटून असेल, झाडून असेल आणि जे काही जाळ जळमट असतं ते सगळ्यात पहिल्यांदा काढून घ्यायचं। बघा, आपण वारंवार स्वच्छ करत असतो, पण अमावस्याच्या दिवशी हे काम आवर्जून केलं पाहिजे। जे काही पंखा असतो, जी काही जाळ जळमट आहे ते सगळं स्वच्छ करायचं। अनवॉन्टेड वस्तू ज्या असतात त्या भंगार रद्दी असेल त्या फेकून द्यायच्या। हे सगळं करून झाल्यानंतर आपण ज्यावेळी फरशी पुसतो तर फरशी पुसत असताना पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं खडं मीठ टाकून त्याने फरशी पुसायची। त्यानंतरचा चौथा उपाय म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा असतो तो स्वच्छ करायचा, म्हणजे पुसून वगैरे घ्यायचा आणि त्यानंतर मुख्य दरवाजावरती हळद कुंकूने मिश्रित केलेलं असं स्वस्तिक काढायचं। बघा, स्वस्तिक हे मांगल्याचं, यशाचं प्रतीक आहे, त्यामुळे अमावस्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तो आवर्जून करावा। आता याचा लाभ जो आहे तो तुम्हाला पुढे सांगेलच, पण अमावस्येच्या दिवशी मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्याच्यावरती स्वस्तिक काढून आपल्या मुख्य दरवाजाची विधिवत पूजा करून घ्यायची, म्हणजे हळद कुंकू अक्षता टाकून धूप दीप दाखवून त्याची पूजा करून घ्यायची। त्यानंतर आपले देव जे आहेत ते पंचामृताने स्वच्छ करून घ्यायचे। आता काही जण म्हणजे काही पावडर वगैरे वापरतात, पण मी माझे जे देव आहेत ते पंचामृतानेच वापरते। आता कसे स्वच्छ करायचे ते मी पुढे सांगेलच। तर ही देवपूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी, आता हे सकाळचे सगळे उपाय झाले, आता संध्याकाळच्या वेळी तुम्हाला एक आवर्जून उपाय करायचा आहे। आता पहिल्यांदा काय करायचं, दिवा वगैरे लावायचा, त्यानंतर उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची। पिवळी मोहरी घेतल्यानंतर तुम्हाला 11 वेळा कालभैरवाष्टकम म्हणायचं। 11 वेळा कालभैरवाष्टकम म्हणून झाल्यानंतर तुम्हाला 1 वेळा वल्गा सुक्तम म्हणायचं। वेदोक्त वल्गा सुक्तम जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते म्हणायचं। आणि ही सगळी सेवा करत असताना ती पिवळी मोहरी जी आहे ते आपल्या हातामध्ये अशी मुठीमध्ये घट्ट पकडायची आणि ही सगळी मोहरी जी आहे, ही सगळी सेवा करून झाल्यानंतर ती मोहरी जी आहे आपल्या जे काही तुमचं घर आहे, मोठं छोटं बंगला, 2 खोल्यांचं 4 खोल्यांचं, या सगळ्या खोल्यांमध्ये प्रत्येक खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडी थोडी मोहरी टाकायची आहे। आता याचे लाभ काय होतात ते तुम्हाला मी पुढे सांगेलच, पण आत्ता फक्त मी तुम्हाला जे काही उपाय करते ते सांगते। आता ही मोहरी वगैरे टाकून झाल्यानंतर, ती सेवा करून झाल्यानंतर लक्ष्मी प्राप्तीची एक सेवा आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायची आहे। बघा, भीमसेनी कापूर लावायचा आणि भीमसेनी कापूर जोपर्यंत जळतोय तोपर्यंत आपल्याला श्री सुक्ताचं पठण करायचं आहे। तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आपण अमावस्येच्या दिवशी कोणत्या सेवा किंवा कोणते उपाय केले पाहिजेत हे आपण बघितलं। बघा, आणि हे उपाय जे आहेत, या सेवा ज्या आहेत अमावस्या दिवशीच का करायच्या किंवा यापासून आपल्याला कोणते लाभ होतात। सर्वप्रथम अमावस्येच्या दिवशी बघा, अनेक लोकांची मान्यता आहे की अमावस्या हा खूप वाईट दिवस आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, आपल्या घरामध्ये जी काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे, वाईट शक्तींचा वास आहे, भांडण कटकट, ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या घालवण्याचा उत्तम दिवस म्हणजे अमावस्या। आणि येत्या 2 दिवसामध्ये म्हणजेच गुरुवारी आणि शुक्रवारी दर्श अमावस्या आहे आणि दर्श अमावस्येला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, मी मगाशी पण सांगितलं। पण आता बघा, दर महिन्याला मी काही अमावस्येच्या दिवशी सेवा करते, त्याच सेवा मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत किंवा मी कोणत्या कोणत्या सेवा करते। बघा,
त्यातली पहिली सेवा आपण कोणती बघितली, पहिला उपाय कोणता बघितला जो अमावस्येच्या दिवशी केला पाहिजे आवर्जून. तर सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केल्यानंतर पहिलं काम काय करायचं तर जे काही आपण पाणी घेतलेलं आहे हळद मिश्रित ते उंबरट्यावरती अंगणामध्ये मारायचं. तर यापासून आपल्याला काय लाभ होतो बघा, आपल्या दारामध्ये रात्रभर जी काही निगेटिव्हिटी येऊन थांबलेली असते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याआधी आपल्या दारामध्ये आपण पहिल्यांदा सडा शिंपडायचा किंवा पाणी शिंपडायचं, जेणेकरून ती निगेटिव्हिटी जी आहे ती आत आली नाही पाहिजे. आणि त्यामध्ये हळद का टाकायची, बघा हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीचे अनेक उपाय करतो, त्यापैकीच हा एक महत्त्वाचा उपाय आहे. म्हणून आपण ज्यावेळी अंगणामध्ये पाणी शिंपडत असतो त्यावेळी त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकली तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. त्यानंतरचा दुसरा उपाय बघितला तो म्हणजे पाण्यामध्ये फरशी पुसताना किंवा त्यानंतरचा दुसरा उपाय कोणता बघितला की ज्यावेळी आपण घर वगैरे स्वच्छ करत असतो बघा, नेहमीच आपण जाळजळमट असेल किंवा घरातील जी काही कचरा असतो तो काढत असतो, पण अमावस्येच्या दिवशी आवर्जून हे जे काही घरामध्ये जाळजळमट असतं किंवा कोष्टीने घर वगैरे केलेलं असतं, फॅनवर वगैरे जे काही धूळ साठलेली असते ती आपण आवर्जून स्वच्छ केली पाहिजे. बघा अनवॉन्टेड वस्तू ज्या असतात, मग कचरा किंवा रद्दी असेल, भंगारे असेल, या गोष्टी ज्या आहेत ज्या गोष्टीने आपल्या घरामध्ये दरिद्री प्रवेश करते, या गोष्टी पहिल्यांदा अमावस्येच्या दिवशी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत, जेणेकरून दरिद्री आपल्या घराबाहेर जाईल आणि माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होईल. म्हणून अमावस्येच्या दिवशी आवर्जून तुम्ही जे काही घरातील जाळं जळमट असेल, पंखे स्वच्छ करणं असेल किंवा अनवॉन्टेड गोष्टी असेल यांची स्वच्छता केली पाहिजे आणि जे काही भंगार रद्दी आहे ते आपल्या घरातून, जी काही दरिद्री आहे आपल्या घरातून बाहेर काढली पाहिजे. त्यानंतरचा तिसरा उपाय, ज्यावेळी आपण फरशी पुसतो अमावस्येच्या दिवशी फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि खडे मीठ टाकायचं. बघा यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये ताई, मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आमच्या घरामध्ये सतत वाद कटकट होतात, भांडण होतात, घरामध्ये एक अशांतता आहे, समाधान नाही आहे. तर असं का होत असतं बघा, तर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक शक्तींचा वास आहे, घरामध्ये सतत एक म्हणतो ना निगेटिव्ह वाईब्स असल्यासारखं आपल्याला जाणवतं, घरात कशात कामामध्ये मन लागत नाही किंवा लक्ष लागत नाही, तर ती जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला घरामध्ये अशांतता पसरवत असते आणि म्हणून सतत आपल्या घरामध्ये उगाचच नको त्या कारणावरून वाद कटकट होत असते. आणि म्हणून ही निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि खडं मीठ हे टाकायचं आहे. बघा खडं मीठ हे लक्ष्मीकारकसुद्धा मानलं जातं आणि ज्यावेळी आपण खडं मीठ पाण्यामध्ये टाकून फरशी पुसतो, सोबत गोमूत्र टाकतो, त्यावेळी आपल्या घरातील पूर्ण निगेटिव्हिटी दूर जाण्यास मदत होते. त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे आपला मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करायचा. बघा माता लक्ष्मी त्याच दरवाजातून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि तो दरवाजा पहिल्यांदा स्वच्छ वगैरे करून घ्यायचा. त्यानंतर हळद कुंकूचं स्वस्तिक त्याच्यावरती काढायचं. आता स्वस्तिक का काढायचं बघा, स्वस्तिक हे मांगल्याचं यशाचं प्रतीक आहे आणि ज्यावेळी आपल्या मुख्य दरवाजावरती जर स्वस्तिक चिन्ह असेल तर अर्थात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. बघा आपण एखाद्याच्या दुसऱ्याच्या घरामध्ये गेलो आणि जाता क्षणी आपल्याला त्यांच्या दारावर जर स्वस्तिक चिन्ह दिसलं तर किती छान वाटतं, अगदी शुभ वाटतं आपल्याला त्या घरामध्ये. त्याचबरोबर एखादा आपला माणूस घरामध्ये आला तर त्यालासुद्धा प्रसन्न वाटलं पाहिजे. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. त्यानंतरची हे आपण जे काही उपाय आहे ते लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि त्याचबरोबर आपल्या घरातील निगेटिव्हिटी, वाईट शक्तींचा वास, जे काही अशुभ आहे ते घालवण्यासाठी हे उपाय आपल्याला अमावस्या दिवशी करायचे आहेत. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपल्याला पिवळ्या मोहरीचा उपाय करायचा आहे. पिवळ्या मोहरीचा हा जो उपाय आहे त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्याची खाली लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्ण बघू शकता. तर पहिल्यांदा काय करायचं, दिवाबत्ती वगैरे करायची, छान घरातलं वातावरण तयार करायचं संध्याकाळी, म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी घरी येण्याच्या वेळी. तुमची जी काही नित्यसेवा आहे बघा, हे उपाय करताना आपल्याला आपली नित्यसेवासुद्धा चुकवायची नाही आहे, नित्यसेवासुद्धा आपल्या हातून झालीच पाहिजे. त्यानंतर पिवळीच मोहरी आपल्याला घ्यायची आहे. ताई आपली जी नेहमीची मोहरी घेऊ का, नाही, पिवळीच मोहरी आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे. आपल्या घरातील निगेटिव्हिटी आणि करणी बाधा, बघा आपले अनेक हितशत्रू असतात ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघत नसतं, तर त्या हितशत्रूंचा म्हणजे जी काही आपल्यावरती करणीबाधा झालेली आहे किंवा असं आपल्याला वाटतं की बाबा आपल्यावरती काहीतरी कुणीतरी तांत्रिक प्रयोग केलेला आहे किंवा आपल्या घरावरती असं काहीतरी झालेलं आहे, तर सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे हा पिवळ्या मोहरीचा. पिवळी मोहरी थोडीशी हातात घ्यायची, जी काही सेवा सांगितली कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणायचं, वेदोक्त वल्गा सुक्तम सगळ्यात प्रभावी स्तोत्र तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे.
11 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम, पण नसेल तर 1 वेळा म्हणा. पण कालभैरवाष्टकम स्तोत्रम जे आहे ते 11 वेळा म्हणणं अनिवार्य आहे. कालभैरवाष्टकम ज्या घरात रोज पठण होतं त्या घरामध्ये नावाला पण निगेटिव्हिटी उरत नाही, त्याच्या घरामध्ये कर्णीबाधेचा वास शिरकाव अजिबात होत नाही. तर आणि त्यानंतर ती मोहरी जी आहे ती हातात घेऊन तुम्हाला हे दोन्ही जे स्तोत्र आहेत ते म्हणायचे आणि त्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची, जी काही मी सेवा केलेली आहे ती माझ्या घरामध्ये सुखसमाधान राहण्यासाठी, माझ्या घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे दूर जाण्यासाठी ही सेवा मी करत आहे. आणि त्यानंतर ती पिवळी मोहरी जी आहे ते आपल्या घरातील प्रत्येक खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात थोडी थोडी टाकायची. याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते. त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी संध्याकाळी आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर जाळायचा. भीमसेनी कापूर जाळल्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी तर दूर होतेच, पण आपल्या घरातील जी काही विषाणू कीटाणू आहेत जे आपल्या डोळ्यांना पण दिसत नाहीत ते सुद्धा नष्ट होतात. आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि त्यानंतर तो कापूर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. 1 वेळा करा, 11 वेळा करा, 16 वेळा करा, पण शक्य होईल तेवढे जास्त वेळा तुम्हाला अमावस्येच्या दिवशी श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. याने काय होईल, तुमच्या घरातील जी काही दरिद्री आहे, गरिबी आहे दूर होण्यास मदत होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील, लक्ष्मीचं तुमच्या घरामध्ये आगमन होईल. तर अमावस्येच्या दिवशी आवर्जून हे उपाय तुम्ही नक्की करा. आणि उद्या तर म्हणजे उद्या परवा तर दर्श अमावस्या आहे. दर्श अमावस्या खूप महत्त्वाची अमावस्या मानली जाते, त्यामुळे या दिवशी हे उपाय जे आहेत ते साधे सोपे तुम्ही आवर्जून करा. बघा, हे साधे सोपे उपाय जरी असले तरी त्याचा आपल्या आयुष्यावरती खूप खोल परिणाम होतो. तर अगदी छोटीशी माहिती होती आणि अगदी छोटेसे उपाय होते जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे. ते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं या उपायांसोबतच सेवेसोबतच स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.